दादा, वाल्मिक कराड यांच्यावर 302 अंतर्गत कारवाई होऊन मोका लावण्यात आलेला आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया? मला अधिकृत माहिती आपल्याकडूनच मिळते. मला अधिकृत नाही माहीत त्याच्याबद्दल, पण लागले असेल तर हे सरकारचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि केलं पण पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचं. कारण त्यांनी सांगितलंच होतं की याच्यातला सोडला जाणार नाही कुणीच. पण आमचं म्हणणं असं आहे की जो खंडणीतला आरोपी तोच खुनातला आरोपी आहे. हे सगळे एकच आहे. सगळ्यांवरती 302 दाखल होणं खूप गरजेचं आहे आणि मोकासुद्धा सगळ्यांना लागणं गरजेचं आहे. आणि जर आता मोका लागला असेल आणि 302मध्ये घेतला असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं 100% कौतुकच आहे. पण ही खूप मोठी टोळी हो, हिचा सफाया होणं खूप गरजेचं आहे. कारण ही टोळी अशी की एक जण खंडणी मागती, दुसरा खून करती, यांना सांभाळणारा एक. हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. या राज्याला जर कलंकित होऊ द्यायचं नसलं ह्यातल्या गुंडाच्या टोळीपासून, तर याला सांभाळणारा एक जण आहे. एक जण खंडणी मागतो, दुसरा खून करायला जातो, तिसरा जमीन बळकायला जातो, तिसरी टीम जमीन बळकिती, चौथी टीम प्लॉट बळकिती, यांची पाचवी टीम योजना खाती कोणाच्या याच्यावरती. याच्यातली 5वी-6वी टीम अशी आहे की ही छेडछाडी करते, बलात्कार करते. यांच्यातल्या अशा 6व्या-7व्या टीमा अशा आहेत की ह्या प्लॉट बळकित्या. यातल्या 8वी-9वी टीम अशी आहे की हे चोरी करते, डाके टाकते. अशा टीम आहेत त्यांच्या. काही रात्री हाणत्यात, काही दिवसा मारतात. हे 10-11 टोळ्या अशा आहेत. यांचा 12-13 टोळ्या अशा आहेत की यांच्यातले काही खून जर केले तर घेऊन पाळणारे वेगळे लोक आहेत, वेगळी टीम आहे. काही लोक यांच्या अशी तर टीम 13वी-14वी टीम अशी यांची की काही पैसे पुरविती. 14वी-15वी टीम अशी यांची की काही पैसे पुरविती. 16वी-17वी टीम यांची अशी आहे की ही घरात ठेवती. एक 18-19 टीम अशा आहेत यांची. 19वी टीम अशी यांची की यांना गाड्या पुरविती. एक 20-21वी टीम अशी की एकामेकाला फोन करून सांगते कुंकड न्यायचं, काय करायचं, कसं करायचं. म्हणजे हे इतका गुंडाराज चाललेला आहे भयंकर, आणि यांना सांभाळणारा एक. म्हणून खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एकच आहेत. यांना 302 खाली घेऊन मोका लावायचा यांना, आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची आणि यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करायची. आणि ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावर 302 आणि मोका लावला जाईल त्यावेळेस यांना जे ह्या टीमा आहेत, अनेक गुंडगिरीच्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हे ज्या टीमा आहेत, यांना सगळ्यांना पकडून यांना आरोपी करणं 302मध्ये गरजेचं आहे. मोका लावणं गरजेचं आहे. आज जर याला मोका लागला असेल 302मध्ये जर घेतला असेल, कारण माझी तब्येत खराब होती त्यामुळं मी काय ते बघितलं नाही, लागला असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं 100% कौतुक, पण सुटता कामा नाही. कराड यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या आईनं पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरू केलं आहे. त्यांना चुकीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांना तुरुंगात टाकण्याचा असं त्यांचा आरोप आहे. नाही, आई माऊलीबद्दल नाही बोलू शकत. का वाल्मिक कराड समर्थकांनी परळीमध्ये बंद पुकारून अनेक अज्ञातांनी अनेक बसेसवर दगडफेक केली अशी माहिती मिळते. यावर काय प्रतिक्रिया? आता मुख्यमंत्री साहेबांनी बघितलं पाहिजे ना. दुसऱ्याला नाव ठेवतात, दुसऱ्याच्या आंदोलनात घुसून जाळापोळा करणं, गाड्या फोडणं, बंद पाडणं, हे प्रयोग इथे हे मुंडेंचे लोक आहेत. ही धनंजय मुंडेची टोळी. हिला जातीकडे नका नाही, ही जातीकडे नका. त्या वंजारी जातीतले चांगले लोक आहेत, लय चांगले लोक. आम्ही कधीच जातीवर बोलवलं नाहीत. कोणच्याच वंजारी नाही, धनगर नाही, दलित नाही, मुस्लिम नाही, 12 बलुतेदार नाही, 18 पकड, जातीवर नाही. ही टोळी आहे, ही धनंजय मुंडेची टोळी. ही प्रचंड मस्तावलेली आहे ही टोळी, कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत. इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची, पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं. राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा सरकारला, मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं. ही टोळी हे मुंडेचे लोक आहेत. हे कोणाचे समर्थक नाही आहेत. हे यांना जातीय तेढ निर्माण करून दंगली घालवायच्या आणि यांना आरोपीच्या बाजूनं पाठबळ उभा करायचं. आता उद्या जनता तसंच करणार आहे. आता सगळ्या जातीची पण 100% करणार आहे. आता आरोपीनं कोणाला काही केलं की लोक म्हणणार आहेत आमच्या आरोपीने काही नाही केलं, सोडून द्या त्याला. ही रूढ पाडी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीत. याने ती आवरायला पाहिजे, तिला आवर घालायला पाहिजे होता. त्याने घातला नाही, हे प्रोत्साहन दिलं, पाठबळ दिलं त्यांना. म्हणून आज हे नाड्याला आलेले त्यांच्या. आणि उगा त्यांच्या जातीला बदनाम करायची काय गरज नाही. त्यांची जात नाही, ओबीसी नाही, कोणी नाही. आज ही टोळी ही धनंजय मुंडेची, आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे. ते करतील ही आशा सुद्धा करावंच. यांनी ही गुंडाराज बंद करून टाकायचा सगळा.
बीड ही परळी मुक्त करून टाका, ही गुंडाराज ठेवू नका यांचा. हेच सगळे कुटाणे करणार, कायदा सुव्यवस्था बिघडिणार, हेच सगळे गाड्या फोडणार, हे सगळं ही टोळी, ही सगळे जेरबंद करा, हिला ठेवू नका, अजिबात ठेवू नका.